गरिबीचा अंत. उद्यापासून शनिदेव कृपेने 4 राशींना लाभ, 3 राशींना राजयोग मिळणार. मित्रांनो, आजच्या भविष्यमालेत आपले स्वागत आहे. प्रत्येक दिवस आपल्या वाट्याला काहीतरी नवीन घेऊन येतो. काही दिवस शांततेचे, काही दिवस आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. संघर्षाचे, तर काही दिवस अनपेक्षित बदलांचे असतात. परंतु आजचा दिवस काही निवडक राशींसाठी विशेष महत्त्व घेऊन उगवला आहे. असे म्हटले जाते की शनिदेवाची छाया ज्या व्यक्तींवर कोमलपणे पडते, त्यांचे नशीब एका क्षणात उजळून निघते आणि आज तशा 4 राशींना अवचित मिळणाऱ्या संधींचा वर्षाव होणार आहे. जमीन जुमल्याचे व्यवहार, मालमत्तेतील गुंतवणूक, जुने पैसे परत मिळणे, नव्या वाहनाची खरेदी, मानसन्मानाची वाढ, तसेच अचानक येणारी संपत्ती यांसारख्या गोष्टी त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. काहींना अनपेक्षित लाभ, काहींना जुनी करारपत्रे सुटणे आणि काहींना कौटुंबिक आयुष्यात आनंदाची नवी पालवी फुटण्याची शक्यता आहे. तसेच अस्थिर आरोग्य त्रास देत असलेल्या काही मंडळींना आज सुस्वरूपतेची जाण देणारा दिवस ठरणार आहे. उर्वरित राशींसाठीही दिवस थोडासा दिलासा देणारा असेलच. आजचा दिवस नेमका कशाप्रकारे घडेल याची जिज्ञासा प्रत्येकाच्या मनात असते आणि त्यामुळेच या दिवसाचे वातावरण अधिक रंगतदार बनते. प्रत्येक व्यक्ती आपल्या राशीमार्फत दिवसाच्या शक्यता समजून घेतो. म्हणूनच आजचा दिवस कसा वाहू शकतो याचा मार्गक्रमण प्रवाह जाणून घेऊया. एक अखंड सलग कथनरूपाने आजची सुरुवात अगदी साध्या गोष्टींपासून होते. एखादी व्यक्ती सकाळी उठते तेव्हा तिच्या मनात अनेक विचारांचे वादळ उठलेले असते. कधी आरोग्याची चिंता, तर कधी पैशाचे प्रश्न. परंतु जीवनातील समतोल राखण्यासाठी शरीर आणि मन या दोघांची जुळलेली हातमिळवणी गरजेची असते. म्हणूनच काही लोकांना आज आपला आहार आणि जीवनशैली यांच्यावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासणार आहे. काही जण अतिशय धकाधकीच्या जीवनातही त्यांच्या शरीराला उत्तम सांभाळून ठेवतात, मात्र ते आपल्या आरोग्याला फारच गृहीत धरतात. त्यांना आज हा धडा मिळू शकतो की नियमित व्यायाम आणि सुदृढ जीवनशैली ही फक्त एक सवय नव्हे तर जीवनाची अनिवार्य गरज आहे. आर्थिक बाबींचे गणित सदैव गुंतागुंतीचे असते. काही राशीतील लोकांना आज अचानक आलेल्या गुंतवणुकीच्या योजनांचा विचारपूर्वक आढावा घ्यावा लागेल. ज्यांनी आपली मेहनत सट्टेबाजीमध्ये टाकली आहे त्यांच्या आयुष्यात आज थोडा सावधगिरीचा क्षण प्रकट होऊ शकतो. अशावेळी अतिउत्साहाच्या भरात घेणारे निर्णय नुकसान देऊ शकतात. दुसरीकडे काहींच्या घरी अचानक येणारा एखादा फोन किंवा संदेश त्यांना कधी काळी दिलेले पैसे परत मिळण्याची दिलासा देणारी बातमी घेऊन येईल. हे धन परत येणे म्हणजे त्यांच्या मनावरचा एक मोठा ओझा हलका होईल. मनुष्याच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि संबंधी यांचा मोठा वाटा असतो. आज काही जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एखादी छोटी भेटवस्तू वाटून गोडीगुलाबी वातावरण निर्माण करतील. तर काही जणांच्या प्रेमजीवनात अनपेक्षित वळण येईल जे त्यांना आनंदित करेल. काही जणांची संध्याकाळ इतकी प्रसन्न, इतकी हळूवार रंगलेली असेल की त्यांनी वर्षानुवर्षे शोधत असलेल्या शांततेचा स्पर्श त्या क्षणी होईल. काहींच्या जीवनात जुन्या ओळखी नव्या जिव्हाळ्यात रूपांतरित होतील. तर काही एकाकी मनांना आज त्यांच्या जीवन प्रवासात कोणीतरी महत्त्वाचा माणूस भेटण्याची खूण सापडू शकते. कौटुंबिक वातावरणातही आज हलकीशी रंगत येणार आहे. घरातील सुसंवाद, नात्यांची जुळवाजुळव किंवा बराच काळ चाललेल्या काही गैरसमजुतींचा अंत, अशा काही गोष्टी आज संभवतात. काही जणांना आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी दिलेला सल्ला अत्यंत उपयोगी ठरेल. कधी कधी वडिलांसारखा सल्लागार माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा मार्गदर्शक असतो हे आज काही जणांना स्पष्ट जाणवेल. कामाच्या ठिकाणी अनेकांना आज नवे आव्हान समोर येईल.
काही जणांकडे एकाच वेळी अनेक कामांचा भार येऊ शकतो, परंतु त्यांच्या मनातील जबाबदारीची भावना त्यांना योग्य वेळेत काम पूर्ण करण्याची उर्मी देईल. काही लोकांवर वरिष्ठांचा दडपण येईल, तर काहींचे वरिष्ठ त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांची मनोबल वाढवतील. काही जणांना आपल्या कौशल्याचा आणि अनुभवाचा वापर करून नवी दिशा प्राप्त होताना दिसेल. तर काही जणांना ऑफिसमधून लवकर सुट्टी मिळाल्यामुळे परिवारासोबत वेळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. एखादी दीर्घ प्रतीक्षित डील आज पूर्णत्वास जाईल. काही जणांना नव्या ग्राहकांशी प्रभावी बोलणी करता येतील. तर काही जणांना तातडीने ठरलेला प्रवास आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरेल. काहींनी केलेली जुन्या गुंतवणुकीची नोंद आज संपत्तीचा ओघ त्यांच्या घरी ओतणार आहे. एखादा करार, एखादा दस्तऐवज किंवा एखादा अनपेक्षित कॉल आज त्यांच्या समृद्धीची दारे उघडेल. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस मिश्र आहे. काही जण आपला वेळ अभ्यासाऐवजी करमणुकीत घालवतील, तर काही जणांना अचानक अभ्यासात नवीन आवड निर्माण होईल. काही जण परीक्षा, प्रकल्प किंवा मुलाखत याबाबत स्वतःला सिद्ध करण्यासाठी आज खास तयारी करतील. ज्यांच्यावर कुटुंबाचा दबाव आहे त्यांना आज थोडासा दिलासा मिळेल. दाम्पत्य जीवनातील चढउतार तर प्रत्येक घरात असतात. काही जोडप्यांना आज मतभेद वाढण्याची शक्यता आहे. काही नात्यांमध्ये तक्रारी आणि दोषारोप वाढतील आणि काही नाती भूतकाळातील एखाद्या गोष्टीमुळे आज हलकीशी दुखावली जातील. दुसरीकडे काही जोडपी इतका उत्तम वेळ एकमेकांसोबत घालवतील की आजचा दिवस त्यांच्या आठवणीत कायमचा कोरला जाईल. मनातील भावना एखाद्या झुळकीसारख्या असतात. काही व्यक्तींना आज आध्यात्मिक चिंतनाची ओढ लागू शकते. ते सर्व सांसारिक गोष्टींपासून थोडे दूर जाऊन गुरूंचा सल्ला घेण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी जाऊ शकतात. काहींच्या जीवनात कलात्मक विचारचक्र उलगडेल. काही जणांना स्वतःबद्दल नवीन जाणीवा प्राप्त होतील. ज्या व्यक्तींना आपल्या जीवनात स्थिरता हवी आहे, ज्यांना नात्यात जुळवाजुळव हवी आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा उबदार तर काहींसाठी थोडा खवळलेला असू शकतो. परंतु प्रत्येक दिवसाची एक खास शिकवण असते आणि आजचा दिवस त्याला अपवाद नाही. आजचा दिवस हा एकंदरीत आपल्याला आव्हान आणि संधी यांचे मिश्रण देणारा आहे. काही राशींना अपार लाभ आणि प्रगती दिसेल, तर काहींना सावध पावले टाकण्याची गरज भासेल. परंतु दिवसाच्या अखेरीस प्रत्येक व्यक्ती त्याच्या मनातील अनुभव घेऊन झोपेल. कोणी समाधानाने, कोणी विचारात, तर कोणी उत्साहाने.